Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. उच्च न्यायालय मुंबई म्हणजेच महाराष्ट्र हायकोर्टने आपल्याला बंपर वॅकन्सी आउट केलेली आहे 89, दॅट इज फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. तर भूतो भविष्य आजपर्यंत इतकी जास्त वॅकन्सी कधीच आउट झालेली नाही. आपण अपेक्षित करत असतो 10, 11, 12 एवढ्याच अपेक्षित असतात आपल्याला. पण डिस्ट्रिक्ट जजची ही लॉटरी लागलेली आहे सगळ्यांना, जेही आता राईट नाव इलिजिबल आहेत त्यांना. लास्ट डेट जी आहे ती 17 फेब्रुवारी ही आहे आणि उद्या 10-10:30 हायकोर्टच्या वेबसाईटवर आपल्याला प्रॉपर नोटिफिकेशन मिळणार आहे की काय काय कागदपत्रे वगैरे लागणार आहेत. ओके, 89 जागेसाठी ही वॅकन्सी आहे. ठीक आहे, तर ही खूप मोठी लॉटरी आहे, खूप मोठा चान्स आहे. जेही इलिजिबल आहे त्यांना बेस्ट ऑफ लक. पहिला मुद्दा. दुसरा आहे की हायकोर्टच्या वेबसाईटवर उद्या 10:30 वाजताचं नोटिफिकेशन आउट होणार आहे, आपल्यासाठी डिस्क्लोज करणार आहे. त्यामध्ये क्रायटेरिया, एक्झाम पॅटर्न, वय मर्यादा आणि सगळ्या गोष्टी डीपली आपल्याला सांगण्यात येणार आहे, सविस्तर माहिती. त्यानंतर मी नंतर अजून एक व्हिडिओ बनवेल, पण आता सध्या मी तुम्हाला सांगायचं की आपल्याकडे डिस्ट्रिक्ट जजची वॅकन्सी आउट झालेली आहे. आता दुसरं म्हणजे 4-5 गोष्टी याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे लक्षात ठेवणे, की कागदपत्रे काय लागणार आहे. कागदपत्रांवर मी उद्याही सविस्तर बोलणार आहे. तरी सुद्धा एक ऍफिडेव्हिट लागतं की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या केसेस हँडल केलेल्या आहे. दुसरं एक कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं, तुम्ही आपल्या ऍडव्होकेट सिनियर कडूनही घेऊ शकता किंवा मग ते नगरसेवकाचं लागतं. असं ते उद्या आपल्याला प्रॉपरली सविस्तर माहिती नोटिफिकेशन देईल की काय आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा पद्धतीने लागणार आहे. बाकी जास्त खूप काही असे डॉक्युमेंट्स याला लागत नाही, पण जे आहेत ते प्रॉपर लागतात, कारण नंतर ते जेन्युइनच असले पाहिजे. आणि मग नंतर तुमचं लिस्ट येतं, सिलेक्शन लिस्ट फॉर द अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन फॉर जे की अपिअर होऊ शकतात, आणि मग त्यानंतर तुमची एक्झाम येते. आता एक्झाम डेट जी आहे ही खूप लांब नसते, हे काही MPSC किंवा JMFC सारखं नाही आहे. आता जानेवारी महिना पूर्ण संपलेला आहे, म्हणजे फेब, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये तुमची ही एक्झाम एक्सपेक्टेशन आहे की होऊ शकते. 2 ते 2.5 महिने तुम्हाला इथे प्रिलिम्स एक्झामिनेशनला वेळ दिला जातो. प्रिलिम्स काय, मेन्स काय, ह्याचा पॅटर्न कसा असतो हे आपण सगळं नंतर डिस्कशन करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा आजचा मुद्दा आहे की एज लिमिट काय असतं. तर जे मिनिमम आहे 35 एज लिमिट पाहिजे, तुमचं पूर्ण झाले पाहिजे. असं नाही जमणार की 34+ वगैरे आहे. 35 एज लिमिट पूर्ण पाहिजे. 7 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया पूर्ण पाहिजे कंटिन्युएशन मध्ये, मधात कुठेही गॅप जास्त पडायला नको, अशा पद्धतीने. मग हे कसं कळणार गॅप पडला नाही पडला, तर हे तुमच्या रेग्युलरली प्रॅक्टिस वरून कळणार आहे. तुम्हाला ऍफिडेव्हिट्स मध्ये केसेस द्यायचे आहेत, त्यावरून तुमच्या केसेस वरून समजणार की तुमची ऍक्च्युअल प्रॅक्टिस 7 वर्षाची आहे की नाही. हा एक महत्वाचा मुद्दा असतो याच्यामध्ये इलिजिबल होण्यासाठी. तर ज्यांच्या इकडे केसेस आहेत किंवा केसेस नाहीत, व्हॉट एव्हर मे बी, ते 17 तारखेच्या आत तुम्हाला कलेक्शन करून फॉर्म भरायचा आहे. हे फॉर्म ऑनलाईन आहे, नंतर मग मात्र ही सगळी जी कागदपत्रे आहेत ती आपल्याला ऑफलाईनही सबमिट करायची असतात. हे 4-5 डॉक्युमेंट्स लागतात, जे की मी उद्या तुम्हाला परत सविस्तर त्यांनी काही चेंजेस केले असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता जर तुम्ही इलिजिबल असाल, 35 इयर्स कंप्लीट आहे आणि 45+ नाही आहात, महाराष्ट्राचं 45-48 आहे उद्या, तरीही परत ते काही चेंजेस असेल तर कळेलच. तर याच्यामध्ये जर तुम्ही आहात तर तुम्ही या एक्झामिनेशनला इलिजिबल आहात. आपले केसेस नंबर गोळा करा, एक ऍफिडेव्हिट बनवा, एक कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचा आणि आपले एज्युकेशन्स जे की डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला या फॉर्म उद्या 10:30च्या नंतर अपलोड करायचे, जे की वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तो एक मुद्दा. त्यानंतर आता अभ्यासाची पद्धत काय, तर आपल्याला वेळ खूप कमी असतो, त्यामुळे जिथनंही जेवढं मार्गदर्शन मिळेल, जिथनंही जेवढं कलेक्शन्स करता येईल तेवढं करणे गरजेचं आहे. कारण सिलेबस जवळपास मी मागच्या वेळेसही 1-2 वेळा सांगितलं होतं की एवढे अभ्यास असतात, एवढे विषय असतात. तर सगळ्यांना काय वाटतं, जे अभ्यासामध्ये नाही आहेत किंवा जे पहिल्यांदाच एवढे कुठे विषय असतात का, तर मागच्या डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनला 80 विषयांवर 80 विषयांवर इथे प्रश्न विचारली गेली. त्याचे सगळा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. 80 विषय आणि दरवर्षी 10 विषय हे वेगळेच नव्याने त्याच्यामध्ये टाकलेले असतात. ते कोणतेही असू शकतात, त्याला लिमिटेशन नाही आहे. आमच्यासारखे जे याच्यामध्ये रुजलेले आहेत किंवा जे आम्ही शिकवतो ह्या पद्धतीने, तर आम्हाला ते माहिती असतं आणि आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला गाईड करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. बाकी दोन्हीही बॅचमध्ये मागच्या मी ऍडव्हर्टिजमेंट करत नाही, पण तरीही आता सांगण्याची इच्छुक आहे की मागच्या दोन्हीही बॅचमध्ये जेव्हा 19 जागा निघाल्या होत्या आणि जेव्हा 46, तर त्याच्यामध्ये आपले 3-3, 4-4 प्रत्येक बॅचमध्ये आणि 9 जागा निघाल्या होत्या. प्रत्येक बॅचनं गेले 3 वर्ष झाले आपल्या क्लासेसचे डिस्ट्रिक्ट जज ऑलरेडी अपॉइंट झालेले आहे.
हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायला हरकत नाही. त्याच्यावरून काय होईल की तुम्ही विश्वासाने मी जे सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास तरी कराल की चला बाबा यांच्या क्लासमधून होतं. पण मुद्दा हा आहे की मी ऍडव्हर्टिजमेंट करत नाही की या व्यक्तीला आणायचं, युट्यूबवर आणायचं, मग त्याच्याकडनं ते जाणून घ्यायचं. ते नाही होऊ शकत, कारण की डिस्ट्रिक्ट जज म्हणून एक अपॉइंटेड व्यक्ती असतो, तर त्याला काही रेस्ट्रिक्शन्स असतात. त्याला असं पब्लिकली ऍडव्हर्टिजमेंट करता येत नाही. त्यांना ते एक धोक्यादायक असतं. त्यामुळे मी कोणत्याही विद्यार्थ्याला असं ओपनली त्याची ऍडव्हर्टिजमेंट करत नाही. पण तुम्ही त्या पद्धतीने जर गेलात, ते विद्यार्थी ज्या पद्धतीने गेलेत आहेत त्या पद्धतीने जर गेला तर डेफिनेटली तुमचाही फायदा होणारच आहे. हा एक मुद्दा. त्यानंतर अभ्यास, आता सध्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू हे तिन्ही पॉइंट आहे. प्रिलिम्स इज एव्हरीथिंग, की प्रिलिम्स पास झाला तर मेन्सला तुम्हाला अपियर होता येणार आहे. प्रिलिम्सचे मार्क कुठेही काउंट केले जाणार नाही. अगेन द मेन्स एक्झामिनेशन इज एव्हरीथिंग. मेन्स एक्झामिनेशनचा एकही मार्क इंटरव्ह्यू मध्ये इन्क्लूड होत नाही ऍज पर द JMFC पॅटर्न अँड द MPSC पॅटर्न. ठीक आहे, मेन्स इज एव्हरीथिंग. आता मेन्स ही झाली, नंतर इंटरव्ह्यू इज एव्हरीथिंग. तिन्ही जे सेपरेट मार्कचं तुमचं सिलेक्शन असतं, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे एका परीक्षेचे मार्क, मेन्स मार्क परत इंटरव्ह्यू कंबाईन करून तुमचा रिझल्ट लागत नाही, जसा की JMFCचा लागतो. 89 म्हणजे 89 जरी वॅकन्सीज असेल तरी कदाचित असंही होऊ शकतं की त्यांना जर चांगले कॅन्डिडेट नाही मिळाले तर ते 40 आणि 50च फिलअप करतील आणि बाकीच्या वॅकन्सी ते तसंही ठेवू शकतात. त्यांना कंपल्सरी नाही की 89 वॅकन्सी आहे ते 89 पूर्ण आम्हाला भरायच्याच आहे वगैरे, असं काही नाही आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल की प्रिलिम्स सोपा आहे, मेन्स अवघड आहे, तर दोन्हीही परीक्षा अवघडच आहे, कारण वास्ट सिलेबस आहे. मी 80 ऍक्ट 70 ते 80 ऍक्ट वर तुम्हाला शिकू शकते, पण 80च्या नंतर जे मागच्या वर्षीचे 80 ऍक्ट आलेले आहे, 80 ऍक्ट मधून प्रश्न विचारले आहे, त्यावर मी शिकू शकते. 5-6 अशा ऍक्ट वर मी शिकू शकते की जे एक्सपेक्टेशन आहे की ते येऊ शकतात, पण तरीही 5-6 अशा ऍक्ट वर प्रश्न विचारले जातात त्यावर अपेक्षितच नसतं. त्यामुळे कुठे ना कुठे अशी पण आपल्याला तयारी करणं गरजेची आहे. आता कोर्सेस बद्दल मी सांगू इच्छिते की कोर्स ऑलरेडी डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचा अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन्स घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही आपला अभ्यास लगेचच उद्यापासून सुरू करू शकता. हा एक खूप महत्वाचा इथे मी पॉइंट तुम्हाला सांगते आहे. आता जेवढेही बॅकलॉगचे लेक्चर झाले, तुम्हाला ते पटपट 1-1, 2-2 दिवसात हेडफोन टाकून ऐकायचे आहे. प्रत्येक बेअर ऍक्ट आपल्याला परचेस करायचा, लॅपटॉप मोबाईलवर अभ्यास करायचा नाही आहे. बेअर ऍक्ट परचेस करायचा, लेक्चर्स ऐकायचे, नोटिंग करून ठेवायचे आणि प्रिलिम्सची प्रॅक्टिस करायची, बॅक इयर्सचे पेपर्स काढायचे. ह्या सगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. क्लासेस, मी लाईव्ह क्लासेस आता सध्या घेत नाहीये. जेव्हा लाईव्ह क्लासेस 1 तारखेपासून लाईव्ह क्लासेस जेव्हा होईल सुरू, तेव्हा तुम्हाला याची ऍडव्हर्टिजमेंट क्लासेसची मिळेल. सकाळी 2 तास क्लासेस असतात डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचे, आणि बाकी जो आहे तो रेकॉर्डेडच मिळेल, कारण 80 विषय हे 3 ते 2 महिन्यात संपवणे कुणालाच शक्य नसतं. त्यामुळे जे ऑलरेडी विषय झालेले मागच्या 2 बॅचेसमध्ये ते तुम्हाला सगळे पाहायचे आहे, आणि जे नव्याने विषय येतात जसे की आता न्यू क्रिमिनल लॉज आहे ते नव्याने घ्यावेच लागतात, तर ते तुम्हाला लाईव्ह आमच्यासोबत करणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे या ऍड बद्दल, या वॅकन्सी बद्दल माहिती देण्यासाठी इथे तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो प्लीज लक्षात घ्या, प्रॉपरली डॉक्युमेंट कलेक्शन्स करा, अँड देन 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. उद्या अजून काही चेंजेस आपल्याला जे दिसत आहेत त्यावर आपण डिस्कशन करणारच आहे. ज्यांना कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ज्युडिशियल विंग्स या ऍपवर जाऊन डिस्ट्रिक्ट जज कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. ऑलरेडी सिलेबस तिथे तसा संपलेलाच आहे, पण जे ही नवीन विषय असतात ते आपल्याला आता पुढे कंटिन्यू करायचे आहे 1 तारखेपासून लाईव्ह बॅचमध्ये सकाळी. ठीक आहे, तर बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. थँक्यू सो मच.